हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवत आहे भाजी ॲज युजल. रोजचं माझं डेली वर्क जे जेवण बनवणं घरी आहे म्हणून, आणि मला आवडतं जेवण बनवायला वेगवेगळे पदार्थ वगैरे. सो मी आज बनवत आहे सोयाबीन. सो ह्याच्यामध्ये मी टाकले ऑनियन, जिंजर गार्लिक पेस्ट, मिरची, कढीपत्ता आणि आपले घरचे मसाले, टोमॅटो, मीठ वगैरे सगळं. आणि हे मस्तपैकी मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकलं हलकं, ज्याने गरम म्हणजे मसाले जळायला नाही पाहिजे म्हणून. आणि आता ह्यात मी टाकणार आहे सोयाबीन. हे आहे सोयाबीन. सो हे मी थोडंसं वॉर्म वॉटरमध्ये सोक केलेलं आहे. आणि हे आपल्याला अशा प्रकारे सोयाबीनमधून सगळं पाणी स्क्वीज करून हे आपल्याला अशा प्रकारे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि ये कहीं पे दास्तां अशा प्रकारे एकदम मस्तपैकी ह्याला मिक्स करायचं आहे मसाल्यामध्ये. आणि ह्यात आपल्याला ॲड करायची आहे थोडीशी कोथिंबीर. कढई घ्यायची आहे मला, नवीन घेणार आहे मी लवकरच, कारण का ही खूपच हे झाली, एकदम तुटली आहे. तर आता आपण बनवूया चपात्या. जेवायला माझ्यासोबत तुम्ही पण. जे मला लास्ट टाइम कमेंट आलं होतं की मला पातळ खिचडी, आम्हाला म्हणजे आमच्याच्याने अशी खिचडी बनत नाही आहे. सो मी आयुषूसाठी खिचडी बनवते, पातळ खिचडी. सो तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये मी काही जास्त ॲड करत नाही. त्यामध्ये फक्त मी घी टाकते आणि त्यानंतर जिरं आणि टोमॅटो टाकते फक्त, आणि बाकी काहीच नाही मी टाकत. मीठ मसाला टाकते आणि बस. आपल्याला घीमध्ये टोमॅटो टाकायचा आहे. पहिला तडका द्यायचा आहे घीला, त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरं, त्यानंतर टोमॅटो टाकायचं. आणि ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे मीठ, हळद आणि आपला लाल तिखट मसाला, केली सोयाबीनची. तर थोडी सोयाबीन होते तर मी थोडंसं सोयाबीन ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली. त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी थोडंसं जास्तच ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि थोडंसं ना कुकर बंद करण्यापूर्वी थोडंसं हे तुम्ही टेस्ट करायचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की मीठ थोडं कमी आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि एक शिट्टी झाल्याच्या नंतर तुम्ही गॅस तुम्हाला स्लो करायचा आहे एक शिट्टीनंतर. आणि मग स्लो गॅसवरती तुम्हाला 2 शिट्ट्या द्यायचं आणि त्यानंतर ते बंद करायचं गॅस. ॲक्च्युली मी गेली होती अंधेरी लोखंडवाला एक सलॉनमध्ये, म्हणजे जायचं होतं मला. सो मी तिकडे गेली होती, पण मी ब्लॉग ह्याच्यासाठी नाही बनवला की मला ते शॉपमध्ये जायचं होतं जिथून मी पहिला शॉपिंग करायची, लोखंडवाला मार्केटमध्ये. सो मी नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन तेव्हा मी नक्की व्लॉग बनवेन. तिकडे ना तुम्ही म्हणजे शॉपिंग खूप छान तिकडे आहे. शॉपिंगसाठी वगैरे जे पण न्यू ट्रेंड येतं ना ते पहिला तुम्हाला लोखंडवाला मार्केटमध्ये मिळेल. सो तिथे सगळे व्हरायटी अवेलेबल आहे, शूजपासून सँडलपासून क्लॉथ, म्हणजे कपड्यांचं तर एवढं छान कलेक्शन्स आहेत ना तिथे. आणि शूजचे कलेक्शन वगैरे, माझे बूट्स वगैरे मी तिथूनच घेतलेत. पण ते आता म्हणजे आता आहे नाही, ते म्हणून कोणाला दिले तिच्या फ्रेंड्सला वगैरे. सो सेम शूज मला बूट्स तसे हवे आहेत. तर ते मी किती वेळा त्या शॉपमध्ये गेली पण मला ते एकदा पण नाही मिळाले तसे बूट्स. आणि मी नेहमी त्याच्या शॉपमध्ये जाते आणि विचारते की सेम तसंच कलेक्शन आहे का, तर तो बोलतो तसं कलेक्शन आता येतच नाही आहे. आणि मला तसेच बूट्स म्हणजे हवे आहेत, पण ते नाही मिळत आहे मला तशा डिझाईनमध्ये सेम. सो ते वेगळ्या डिझाईनमध्ये आणि ते मला बिलकुल नाही आवडत. आणि म्हणजे ते बूट्स इतके छान होते ना, तर ते परत मिळणं मला शक्य नाही आहे आता. आणि मला एक ॲडसाठी ऑफर आली होती. ॲक्च्युली मला ती 4 महिन्यापूर्वी पण आली होती ही ऑफर. ॲक्च्युली मी थोडंसं स्पिरिच्युअल वगैरे म्हणजे थोडंसं आहे मी. आणि त्यामध्ये ॲड मला कशी मिळाली बघा, विस्कीची ॲड नाही तर विस्कीची ॲडसाठी मला ॲक्च्युली ऑफर आली होती 4-5 महिन्यापूर्वीसुद्धा. सो मी ती म्हणजे मी बोलली मी नाही करणार. तर मी त्यांना म्हणजे नाही बोलली होती की मी नाही करणार ही ॲड, मला नाही करायची. तर त्यांनी म्हटलं म्हणजे फोर्स नाही केला मला. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय करू शकता वगैरे, म्हणजे लाईक
तुम्ही डेली सोप करू शकता, तर तुम्ही वेब सिरीजमध्ये काम करू शकता का वगैरे. मी बोलली वेब सिरीजमध्ये मला तर काम नाही करायचं आहे, कारण का मला नाही आवडत वेब सिरीजमध्ये काम करायला वगैरे असं. सो मी त्यांना नाही बोलली होती. आणि डेली सोप या मराठी सिरियल्ससाठी मी बोलली ठीक आहे, ओके, मी करेन. पण मी तेव्हा त्यांना मना केलं. आणि त्याच्यानंतर त्यांचा फोन वगैरे पण आले होते, पण मी ते फोन त्यांचे पिकअप नाही केले. पण आज मॉर्निंगला त्यांचा परत मला कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इंटरेस्टेड आहात का ते विस्कीचे ॲडसाठी वगैरे. तर मी बोलली की सध्या तरी मी नाही. मी तेव्हा पण त्यांना बोलली होती की माझ्या फॅमिलीला विचारून वगैरे मी तुम्हाला सांगेन. पण मी त्यांचा फोन तेव्हा रिसीव नव्हता केलेला, त्यांना रिस्पॉन्स दिला मी त्यांना. पण आज परत त्यांनी फोन केला मला आणि विचारलं. सो मी बोलली मी तुम्हाला सांगेन अगरचं काय असेल तर ते बघू आता नेक्स्ट टाईम. मी त्यांना बोलली डेली सोपमध्ये दुसरी काय ॲड असेल तर मी ते करू शकते वगैरे. पण हे थोडंसं माझ्यासाठी म्हणजे हे नाही आहे. मला नाही वाटत की मी हे असं ॲड वगैरे करू शकते विस्कीची. तुम्हाला काय वाटतं की ही विस्कीची ॲड मी केली पाहिजे की नाही, हे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की मी काय करू. मी असा विचार केला आहे की चला एकदा बघूया ट्राय करून आणि बघूया काय होतं आहे. मी जेव्हा जाईन व्हिजिट करेन, त्यांना भेटेन, त्यांच्याशी बोलेन, डिस्कस करेन या सगळ्या गोष्टीबद्दल. बघू काय होतं आहे, बघूया, स्वतःला एक चान्स देऊन बघूया. पण मी त्यांना तर सांगितलं मी विस्कीची ॲड नाही करणार आहे, पण बघूया काय होतं आहे. सो एक सिटी झाल्याच्या नंतर तुम्हाला गॅस स्लो करायचा आहे. या 2 शिट्टी झाल्याच्यानंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. म्हणजे तुम्हाला ती अशी ग्रेव्ही टाईप थोडंसं दाल खिचडी तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही त्याने लोणचं या पापड कशासोबत सुद्धा खाऊ शकता. आणि मला घ्यायचे डंबेल्स. माझे पहिल्याचे डंबेल्स होते पण ते ना 5 kgचे होते, मला आता 3 kgचे हवेत ते. सो मी गेली होती विचारायला. आता जेव्हा नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा अंधेरीवरून मी ते डंबेल्स घेऊन येईन आणि मस्त घरातच मी जिम करेन. जिम करून फिट राहायचं, एकदम फिट. आणि मुलीनं तुम्हीसुद्धा जिम करा, फिट राहा. पुढे जाऊन तुम्हाला म्हणजे आणि चांगलं खाणं खा, थोडंसं हेल्दी फूड खा, फ्रूट्स वगैरे खा, थोडंसं तुमच्या डाएटमध्ये ॲड करा, सीझनल फ्रूट्स वगैरे, जेणेकरून तुम्ही हेल्दी राहाल. इंटरनली तुम्ही हेल्दी राहाल. मग तुम्हाला पुढे जाऊन कसं पाय वगैरे दुखतात, आफ्टर 35-40 तुमचे पाय दुखणार, तुम्हाला चालण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम येईल, तुम्हाला थकवा वाटेल, तर ते सगळं तुम्हाला नाही वाटणार. सो तो थकवा तुम्हाला जाणवेल तर तो तुम्हाला जाणवण्यासाठी तुम्हाला तो थोडंसं हेल्दी फूड खावा. आणि मी काय करते, कधी गहू वगैरे म्हणजे दळायला देते ना, तर त्याच्यामध्ये मी सोयाबीन आणि जवस या सगळ्या आणि चणे वगैरे थोडंसं मी मुठभर म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करते आणि ते दळायला देते. त्याच्यामध्ये जेणेकरून आपले जॉईंट्स पेन वगैरे, आपल्या हड्डी वगैरे असतं ना, ते दुखत नाही, जॉईंट पेन्स नाही होत आपल्याला म्हणजे अंग नाही दुखत, आपल्या हाडं मजबूत राहतात. तर त्याच्यामध्ये मी गहू पिसताना मी त्याला सांगते की हे पण ॲड कर आणि दळ करून. सो तुम्हीसुद्धा करू शकता जर तुम्हाला पुढे जाऊन हेल्दी राहायचं असेल तर. आणि तुम्हाला कुठे फिरायला वगैरे जायचं असेल, इकडे जायचं तिकडे जायचं, तुम्ही आत्ताच फिरून घ्या. तुमच्या 20sमध्ये, तुमच्या 30sमध्ये तुम्ही बोलाल मी नंतर जाईन आणि असं तुम्ही पुढे ढकलत जाल. तुम्हाला कधी पुढे जाऊन असं प्रॉब्लेम होईल की तुम्ही तेवढं ट्रॅव्हल नाही करू शकणार किंवा तुम्हाला चालता नाही येणार, तुम्ही थकाल वगैरे. सो तुम्ही तुमच्या 20मध्येच फिरून घ्या, पूर्ण जग फिरून घ्या तुमच्या 20sमध्ये, नंतर वर सोडू नका. कारण का मी माझ्या एक्सपिरियन्सने तुम्हाला सांगते की जे पण फिरायचं लवकर तुम्ही फिरून घ्या. नंतर काय नाही, लग्न काही करू नका, काही गरज नाही लग्न वगैरे करायची. तर तुम्हाला मुलांसाठी पण काही गरज नाही, एकटे राहावा, मस्त लाईफ जगा. आणि या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी हे तुमचं 20 वर्ष तुमचं पूर्ण आयुष्य ह्याच्यामध्येच निघून जाणार आफ्टर मॅरेज. त्यापेक्षा तुम्ही लग्नच नका करू, ना डोक्याला ताप घेऊ, ना कोणावर डिपेंड राहा, आपलं स्वतः इंडिपेंडेंट राहा आणि हॅप्पी राहा. आणि ही आहे आपली स्पेशल दाल खिचडी, एकदम ग्रेव्ही टाईप आणि खूप छान वाटते खायला. त्याच्यामध्ये सोयाबीन पण मी ॲड केलं होतं. आयशू, युअर दाल खिचडी इज रेडी. टेक. एकदम छान झाली खिचडी. गुड नाईट एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि माझं असं आहे ना की मी रात्री किचन वगैरे सगळं क्लीन करूनच झोपते असं.
आणि गॅस वगैरे मला जरा पण घाण आवडत नाही. मी जेव्हा पण जेवण बनवते मी लगेच किचन एकदम क्लीन करून टाकते. आणि ह्याला पण अशी आदतच नाही आहे की जेवलं किंवा जेवण बनवलं काही बनवलं की लगेच गॅस पुसावं. जी पण भांडी असेल ती मी लगेच ना घासून टाकते आणि ठेवत नाही. ती मला सवयच आहे पूर्वीपासून. पण ना हे लोक घर खूप घाण करतात, खूप म्हणजे खूप घर घाण करतात. झाडूसुद्धा मारणार नाही हे लोक. म्हणजे ते सगळं मलाच करावं लागतं. झाडूसुद्धा ह्या लोकांना मारायला येत नाही. सगळं सांगावं लागतं यांना की हे उचल ते उचल. स्वतःच्या मनाने असं काय क्लीन केलं घर असं काय आहेच नाही यांना बिलकुल पण. या सगळ्या गोष्टी सांगायला नाही पाहिजे माणसाला की घर क्लीन कर वगैरे असं. हे सगळं स्वतःलाच आवड पाहिजे या सगळ्या गोष्टींची. स्वच्छता या सगळ्या गोष्टीवर स्वतःनेच ध्यान दिलं पाहिजे आपल्याला. मला तर ते सारखं ना आवडत नाही ओरडायला सारखं हे कर ते कर ते कर. त्याच्यामुळे मग ते वाद जास्त वाढत जातात. त्यापेक्षा माझं असं झालं ना की आपण स्वतःच उठा आणि करा त्यांच्या नादाला लागण्यापासून पेक्षा. सारखं पूर्ण किचन घाण करून टाकले आयुष्यनी. तर सगळं काय जाळून ठेवलं रात्री पूर्ण घाण करून टाकलं. आणि माझं असं आहे ना की उठलं की आपला पहिला मी बिछाना वगैरे सगळं क्लिअर करते, मग झाडू मारणं, मग त्यानंतर मग किचनमध्ये आलं की मग ते सगळं आवरणं सगळा पसारा. मला जरासुद्धा आवडत नाही. ह्या लोकांना ती आदतच नाही आहे. आणि पूर्वी मी पण माझ्या घरी एकटीच राहायची. पूर्वी एकटीच होती मी लहान असताना पण माझी आई पण जॉबला वगैरे जायची. पण मला काही कोणी असं सांगितलं नाही की हे काम कर ते काम कर. माझ्या आई मला आठवतसुद्धा नाही आहे की कधी तिने मला सांगितलं की राणी हे काम कर किंवा ते काम कर. मी स्वतःहूनच करायचं. ते आपल्याला आवड पाहिजे चांगलं राहण्याची, स्वच्छतेची, ही आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे. मी माझं घर इतकं छान ठेवायची ना. तुम्ही कधी आधीचे पूर्वीचे फोटो बघितलात ना, तिचे लहानपणीचे अल्बम आहे तुम्ही बघा, त्याच्यामध्ये जे मी एवढे फोटोज वगैरे काढलेत ना, त्या घरामध्ये तुम्हाला एक पण वस्तू इकडची तिकडे कुठे दिसणार नाही. मेसअप जरा पण दिसणार नाही. मला म्हणजे एवढं होतं की घर स्वच्छ ठेवण्याचं वगैरे. पण ह्या लोकांना तशी आदतच नाही आहे. मग मला ना खूप राग येतो, चिडचिड येते. जसं मी जॉबवरून आल्याची नाही काहीतरी पडलं हवेने, खूप हवा येते इथे. आणि तसं पण मी घरी आले आणि घरात कधी पण मी जेव्हा पण घरामध्ये एंटर करते ना जॉबवरून आल्याच्या नंतर, घरामध्ये एवढा मेसअप असतो आणि पसारा असतो ना सगळा, ते बघून माझं डोकं असं ना फिरून जातं. आल्यापर्यंत मी यांच्यावर चिडायला लागते. मग ह्या लोकांना असं वाटतं की मम्मी ओरडते हे ते. नाही आवडत बाबा. घर स्वच्छ ठेवा ना घरात. मला असं आलं की घरात माणूस जेव्हा जॉब करून येतो माणसाला सगळ्यात चांगलं असं वाटतं कधी मी घरी जातो आणि शांतीने बसतो. आपल्या घरामध्ये आपल्याला जास्त एकदम सुकून असं भेटतं. ते घरात आल्याच्यानंतर तो पसारा बघून डोकं फिरून जातं एकदमच. माझी तर ना खरंच मी तर खूप मोठ्याने मग ओरडायला लागते ह्यांच्यात. आणि रोज तेच ना मला वैताग आलं. मला ना असं वाटतं ना कधी मी म्हणजे पहिल्यापासून मला असं वाटतं की मी स्वतःचं घर घेऊ एकटी राहू आयुष्यभर. हे ह्याच्या त्याच्या नादाला लागत बसणार. मला टाइम वेस्ट नाही करायचा आहे माझा. माझं डोकं फिरतले आणि मला मग खूप राग येतो मला. आणि आज मी बनवणार हे मटकी आहे आणि मूग आहे. हे मी रात्रीच भिजवले होते. ह्याला मस्त मोड आलेत. आणि मी आज ह्याची भाजी बनवणार. सॅटर्डे आहे. पीठ मळून झाल्याच्या नंतर मी भाजी वगैरे बनवेल. आता मी पीठ मळते. अजून कपडे पण धुवायचे. आणि म्हणून मी फोन पण केलेला. तिची जीन्स आहे इथे. सो मम्मी माझी जीन्स ती धुवून ठेवू. आता थोडा चपाती भाजी बनवेन आणि तिची पहिला मी जीन्स धुवून ठेवेन. आता मी बनवली ही मटकीची भाजी मस्त चवदार.